हॅलो गाईज, तर आपण आज आलो आहोत एका न्यू डेस्टिनेशनवर आणि ती डेस्टिनेशन काय आहे आणि आपण आता सध्या कुठे उभा आहोत ते तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो त्याच्याबद्दल. तर आपण सध्या पुण्यामध्ये आहोत, खेड शिवापूरला. म्हणजे जो खेड शिवापूरचा टोल नाका आपण क्रॉस केला की एक 5 ते 7 मिनटं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला जो आपला मुंबई बँगलोर किंवा पुणे बँगलोर जो रोड आहे त्या रोडला लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं तर हे मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे मंदिर दिसतंय तुम्हाला, बघा हे सुंदर असं मंदिर आहे. आणि ह्या मंदिराला त्रिमंदिर असं म्हणलं जातं पुण्यामध्ये आणि हे रिसेंटलीच ओपन झालं आहे. आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये कसं काय आहे आणि कोणती 3 मंदिरं आहेत ते आपण आता बघूया डिटेलमध्ये. चला. तर बघा हे समोर जे दिसतंय इकडे पार्किंग आहे आणि ते काय काय सुविधा आहेत त्या पण सगळ्या दिलेत. बघू शकता काही वॉशरूम वगैरे आहे आणि हे सुंदर असं मंदिर बघू शकता तुम्ही. इथून एंट्री आहे. हे बघा इथे चप्पल वगैरे काढायची आपल्याला. या इकडून, या इकडून. तर बघा आपण मंदिरात आलो आहे आणि लेफ्ट साईडला हे जे मंदिर आहे पहिलं हे मंदिर आहे पद्मनाभ भगवान यांचं. सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि ही पद्मावती देवी बघू शकता, सुंदर मूर्ती देवीची एकदम. बघू शकता एकदमच युनिक आणि सुंदर अशी मूर्ती आहे. देवीच्या मुकुटाच्या इथे तुम्ही बघू शकता शेषनाग, सुंदर अशी देवीची मूर्ती. आपण आतमध्ये आलो, जसं की आता तिथे आपण ते बघितले ना, आयडल्स 2 होते छान, आणि तिथून आपण ते मेन एंट्रन्समधून आलो आहे. चला आता आपण दुसरं बघूया. हे आहे ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान. खूप सुंदर, मस्त, इतकं छान आहे. या आणि हे आपले श्री, हे आपले इथे नंदी आहेत. आणि इथे आहे श्री हनुमानजी. किती सुंदर आहे हनुमानजींचं मूर्ती, मस्त. आणि हे आहे श्री पार्वती देवी. वाव, त्याचं शिवलिंग किती सुंदर आहे बघा. हे टाईलनी बनवलंय. खूपच पीसफुल एकदम मंदिर.
काही आहेत ते. हे आपले गणपती बाप्पा मोरया. वाव, किती सुंदर, छान. ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान. हे वेगवेगळे श्री परशवनाथ, श्री महावीर भगवान आणि इथे आहे ते चंद्रायन यक्ष देव. हो, ती आहे पार्श्वनाथ भगवान. हे आहेत पार्श्वनाथ. आणि आहे महावीर भगवान. आणि हे आपले श्री चंद्रनारायण यक्ष देव. चंद्रायन यक्ष. चंद्रायन यक्ष. हे सुंदर ते आहे वर्तमान तीर्थकर श्री मंदर स्वामी. किती भव्य मूर्ती आहे. खूप मस्त आहे. ते मागे काहीतरी कार्यक्रम आहे त्याचा आवाज येतोय, ते अनाऊन्स करतायत. आणि हे आपल्या पांचागुली यक्षिणी देवी. यक्षिणी. आता ही आहे श्री पंचगुली यक्षिणी देवी. किती सुंदर आहे बघा. वाव, मस्त वाटतं. हे आहेत श्री ऋषभदेव भगवान. आणि हे आपले श्री अजितनाथ भगवान. छान, एकदम मस्त. खूप प्रसन्न वाटते इथे. इथे आतमध्ये तुम्ही बघाल किती मोठं भव्य हे डोम आहे बघा इथे आतमध्ये. वाव, छान वाटतं. या इकडे आता बघूया. हे ज्ञानी पुरुष परमपूज्य दादा भगवान. हे आहे देवी श्री भद्रकाली देवी. किती सुंदर तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर. मस्त एकदम. आता हे बघा इथे आहेत श्री श्रीनाथजी, परत योगेश्वर श्री कृष्ण भगवान आणि श्री तिरुपती बालाजी. किती मस्त आहे. चला आपण दर्शन घेऊ. हा पाळणा किती क्यूट आहे ना. हा बघ किती सुंदर आहे. आणि इथे श्री गरुड देव. खूप छान केलंय. नंदगोपाल. ही आपली श्री तुळजा भवानी. हे फ्लावर्स वेगळेच आहेत ना एकदम. आणि आता इथे आहे श्री चक्रेश्वरी देवी. हे छान छान देवी आहेत. चला
हे तर आपल्याला माहितीच आहे, श्री साईबाबा. मस्त केले ना, एकदम छान. या पुढे बघूया. हे आपले श्री अंबा माताजी. मस्त एकदम. त्याचा परिसर इतका सुंदर वाटतोय ना. तर हे बघा, हा जो रस्ता इथे दिसतोय, हा रस्ता आपला मुंबई बँगलोर हायवे आहे किंवा मुंबई सातारा हायवे जो आहे हा समोर दिसतोय. आणि ह्याच्या डाव्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि वर पार्किंगची पण एकदम सुंदर व्यवस्था आहे. आणि त्रिमंदिर यासाठी नाव दिलं आहे कारण 3 प्रकारचे मंदिर आहेत. त्या साईडला मगाशी आपण बघितलं एक जैन भगवान आहेत, त्यांची मूर्ती आहे. आणि इकडे बघू शकता साईबाबांची मूर्ती आहे. आणि खूपच सुंदर काम केलं आहे. संगमरवऱ्याचं मंदिर आहे पूर्णपणे. आणि हे बघा, नक्षीकाम वगैरे बघू शकता. तर हे बघा, हा पूर्ण असा मंदिरचा परिसर आहे. हा आपला मागे दिसतोय ना, तो आपला हायवे आणि हायवेच्या डाव्या बाजूलाच हे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. बघा, इथे सुंदर गार्डन वगैरे केलं आहे मेंटेन. आणि खूपच मंदिर एकदम क्लीनलीनेसमध्ये खूपच त्यांनी क्लीन ठेवलं आहे. आणि आपण पण जर इथे आलात तर कुठल्याच प्रकारचा कचरा आपण करू नये. आणि हे बघा, हा एंट्रन्स आहे. हा जो मेन रोड दिसतोय, हे शेलचं एक पेट्रोल पंप दिसतोय तुम्हाला समोर दिसत असेल. हे शेलचं पेट्रोल पंप आहे समोर. आणि ज्या गाड्या साईडला चालल्या आहेत लेफ्ट साईडला, तो आपल्या सातारा रोड जातो आणि त्याच्याच लेफ्टला हे मंदिर. इथून पण तुम्ही एंट्री करू शकता, मेन गेट अशी एंट्री करून हे समोर मंदिर. आणि इथे थोडं मंदिराचं टाइम टेबल दिलंय, ते आपण बघूया. मंदिरचं टाइम टेबल बघा, इथे मॉर्निंगला 7 वाजता हे ओपन होतं आणि इथे आरती होते 7:30ला, जसं की तुम्ही ते बघू शकता. आणि संध्याकाळची आरती 6:30ला आहे. आणि मंदिर आपण बंद करण्याचा टायमिंग आहे 9:30. आणि इथे फूड कोर्ट पण आहे ॲक्च्युली, तर ते तुम्हाला मी सांगते. चला बघूया फूड कोर्टचं पण टायमिंग आपल्याला बघता येतंय का. बघूया फूड कोर्टचं टायमिंग. छान आहे, सुंदर मंदिर, खूप पीस आहे. म्हणजे तुम्ही सातारच्या कोल्हापूरच्या दिशेने चालला असाल तर एक 10-15 मिनटं काढून तुम्ही या मंदिरात येऊन इथं भेट देऊ शकता. आणि एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला काहीतरी भेटेल इथे नक्कीच. ह्याचा आजूबाजूचा परिसर पण इतका छान आहे ना, खूप मस्त आहे. नीचे देख. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक छोटी व्हेकल त्यांनी अरेंज केली आहे. छान सुविधा केल्यात त्यांनी. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं
इथे भोजनालयाचं पण फूड कोर्ट आहे इथे ॲक्च्युली. त्याचं इन्फॉर्मेशन बघा. मॉर्निंग 8 o'clock to 8:30, आफ्टरनून 11:30 to 1 o'clock आणि इव्हनिंग 6:30 to 8:30 ते आहे. त्याच्यामध्ये त्याचे प्राइजेस पण दिलेत किती आहेत बघा. मॉर्निंगचं तुम्ही घेतलं ब्रेकफास्ट तर ते 70 रुपीज आहे. दुपारचं तुम्ही जेवण घेतलं ते 100 रुपीजचं आहे आणि इव्हनिंगचं घ्याल तर तुम्ही 100 रुपीजचं आहे. आणि इथे रोज मेनू चेंज होतात. तर हे बघा इथे मेनू आज काय आहे ते दिसेल तुम्हाला. आता वाजले आहेत 11. हे काय मसाला भेंडी, चना रसा, चावल दाल, देसी घी वाली रोटी, अचार, छास, पापड, सलाड. मस्त आहे, छान एकदम. चप्पल इथे रिमूव्ह करा. खूप फ्रेश आहे बघा. वाव. बसायची व्यवस्था आहे इथे एवढी. कितीतरी लोक बसायची इथे व्यवस्था आहे. इथे लस्सी वगैरे बघू शकता. हे सुंदर प्रकारे इथे त्यांचे प्रोडक्ट्स पण आहेत इथे. इथे 5 वर्षांच्या वरती जी मुलं आहेत त्यांचं टोकन घेणार. त्याच्या 5 वर्षाच्या जे खाली आहेत त्यांचं फ्रीमध्ये, त्याचं टोकन नाही घेत. आणि इथे आउटसाईड फूड अलाउड नाही आहे. खूप सुंदर व्यवस्था केली आहे त्यांनी. क्लीनलीनेस खूप इम्पॉर्टंट असतो. खूप छान ठेवलं आहे त्यांनी. इथे वॉशरूम पण बघा. सगळी फॅसिलिटी आहे इथे. मस्त एकदम. तर बघू शकता हा पार्किंगचा एरिया आहे. किती मोठा एरिया आहे बघा पार्किंगचा. कमीत कमी 70-80 गाड्या आरामात इकडे बसू शकतात एका टायमाला. आणि हे बघा मंदिरच्या बॅक साईडला आपण पार्किंग आहे. मंदिरच्या बॅक साईडला आहे. आणि तुम्ही इथे प्रिफर करा संध्याकाळी यायला, म्हणजे ऊन नसेल 5 नंतर वगैरे, तर तुम्ही अजून छान एन्जॉय करू शकता. सुंदर आहे खूप मंदिर. डेफिनेटली मस्ट विजिट आहे. पार्किंग आहे, जेवणाची सोय आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे क्लीनलीनेस. येस. खूप मस्त आहे. तर हे बघा हा हायवे आहे. हे शेलचं पेट्रोल पंप आहे. आणि हा जो रस्ता इकडे दिसतोय हा रस्ता चालला आहे आपला साताराला, कोल्हापूरला, सरळ बँगलोरला. आणि त्याच्या लेफ्ट बाजूला तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे, त्रिमंदिर आपलं.